इराणची युद्धनौका भारतात आली, जोरदार स्वागत झालं, पण परतताना तिच्यासोबत जे घडलं त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण याच इराणी जहाजावर अमेरिकेच्या पाणबुडीनं खालूनच हल्ला केला आणि 10 सेकंदात तिच्या चिंधड्या उडाल्या. भारताजवळ हिंदी महासागरात जे घडलं ते भीती वाढवणार आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. अमेरिका आणि इराणमधलं युद्ध आणखी वाढलंय. दोनही देशांनी एकमेकांवर हल्ले वाढवले आहेत. दरम्यान 4 मार्चला अमेरिकेच्या एका पाणबुडीनं इराणच्या युद्धनौकेवर मोठा हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. एका अमेरिकन पाणबुडीनं हिंदी महासागरात इराणी युद्धनौकेला IRIS देनाला टॉर्पिडो मारून बुडवलं. टॉर्पिडो म्हणजे पाण्याखाली चालणारा मिसाईल. तर याच टॉर्पिडोच्या धक्क्यानं जहाजाचा मागचा भाग हवेत उडाला आणि काही वेळातच तो बुडायला सुरुवात झाली. श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार पहाटे 5:08 देनाकडून मदतीसाठी संदेश आला, ज्यात स्फोटाची माहिती दिली. मात्र श्रीलंकेची बचाव पथकं घटनास्थळी पोहोचेपर्यंत जहाज पूर्णपणे बुडालेलं. त्यांना फक्त तेलाचे डाग आणि काही लाईफ राफ्ट सापडले. या युद्धनौकेवर सुमारे 180 नौसैनिक होते. या हल्ल्यात किमान 87 या इराणी सैनिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 32 जणांना वाचवण्यात यश आलंय. इतर 61 नौसैनिक अजूनही बेपत्ता आहेत. या वाचलेल्या सैनिकांना श्रीलंकेतील गॉल इथल्या करपिटिया टीचिंग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलंय. श्रीलंकेच्या नौदलानं आणि हवाई दलानं युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केलंय. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी जाहीर केलं की एका अमेरिकन पाणबुडीनं टॉर्पिडो हल्ला करून इराणची युद्धनौका बुडवली. हेग्सेथ यांनी या हल्ल्याचं वर्णन सायलेंट डेथ असं केलंय. तर दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या पाणबुडीनं शत्रूच्या जहाजाला टॉर्पिडो मारून बुडवलं असं हेग्सेथ म्हणाले. त्यांनी या हल्ल्याचा फुटेज सुद्धा जारी केलाय. एका व्हायरल व्हिडिओमध्ये या इराणी जहाजाला पाण्याखाली टॉर्पिडोनं धडक दिल्यानंतर प्रचंड आग लागली. या स्फोटानंतर समुद्राचं पाणी खूप उंचावर उडालं. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल सुद्धा होतोय. संरक्षण मंत्री हेग्सेथ यांच्या मते ही कारवाई रात्रंदिवस सुरू राहील. इराणच्या क्षेपणास्त्र आणि संरक्षण पायाभूत सुविधा तसंच त्यांच्या लष्करी नेत्यांना लक्ष्य केलं जाईल. तेहरान आणि इतर प्रमुख क्षेत्रांवर फक्त अमेरिका आणि इस्रायली हवाई शक्तीच दिसेल. या विधानामुळे या प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा हल्ला अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात 2026 मध्ये सुरू असलेल्या या संघर्षातला मोठा भाग आहे. याआधी सुद्धा अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणमधल्या लक्ष्यांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेनं इराणच्या नौदलाला पूर्णपणे नष्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय असं संरक्षण सचिवांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे ही बुडालेली IRIS देना ही युद्धनौका नुकतीच भारतातून परतत होती. फेब्रुवारी 2026 म्हणजेच मागच्याच महिन्यात ही युद्धनौका विशाखापट्टणम इथे झालेल्या बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलन 2026 आणि आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026 मध्ये सहभागी झालेली. भारतीय नौदलानं या जहाजाचं स्वागत केलं. फोटो सुद्धा याचे खूप सोशल मीडियावर व्हायरल झालेले. भारताशी चांगले संबंध प्रस्थापित केल्यानंतर या युद्धनौकेवर झालेला हल्ला अनेक प्रश्न निर्माण करतो. ऐतिहासिक दृष्ट्या पाहिल्यास दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन पाणबुडीनं एखाद्या शत्रूच्या जहाजाला टॉर्पिडोनं बुडवल्याची ही पहिलीच घटना आहे. तर फॉकलंड युद्धानंतर जेव्हा ब्रिटिश पाणबुडीनं AIR जनरल बेलग्रानो ही बुडवलेली, तेव्हा पाणबुडीनं आता पृष्ठभागावरील जहाजाला बुडवल्याची ही पहिलीच मान्य घटना आहे. श्रीलंकेच्या भूभागाजवळ हा हल्ला झाल्यानं श्रीलंकेच्या खासदारांनी ही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी प्रश्न विचारला की जर आमच्या जवळ इतक्या मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई होत असेल तर आम्ही त्याला दुसऱ्याची समस्या म्हणून कसं पाहू शकतो? आम्हाला या पाणबुडीच्या हालचालींची माहिती होती का? आमची पाळत यंत्रणा काम करत होती का? हिंदी महासागरात श्रीलंकेचं स्थान हे खरंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सागरी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारताकडून मात्र अजूनही या संदर्भात प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण या हल्ल्यामुळे आता मध्यपूर्वेतील आणि जागतिक स्तरावरील तणाव हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या हल्ल्यानंतर इराणकडून यावर काय प्रतिक्रिया येते, काय प्रत्युत्तर येत आहे, याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. या संपूर्ण घटनेविषयी आणि अमेरिकेच्या हल्ल्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.